नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात मी तुमची संवाद सखी नीरजा आपटे सर्व मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा हा एक विशेष कार्यक्रम आणि मला वाटले वेलीवरचे वाहवे सुंदर फूल, मला वाटले वेलीवरचे वाहवे सुंदर फूल, सुगंध उधळीत जाला त्याला पाडावी मी भूल. अंधाऱ्या रात्रीत कुणाच्या हाती दीपक व्हावे, अंधाऱ्या रात्रीत कुणाच्या हाती दीपक व्हावे, उजळून त्याची वाट सुखाने हासत निघून जावे. हे सेवेचं व्रत ज्यांनी घेतलंय त्या प्राध्यापक नीला विजय कदम आज आपल्यासोबत या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. नीलाताई, तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. नमस्कार. नीलाताई, तुमच्याबद्दल मला अनेक गोष्टी माहिती आहेत. म्हणजे तुम्ही एक उत्तम समाजसेविका आहात, उत्तम प्राध्यापिका म्हणून तुमची कारकीर्द खूप गाजली आहे, एक छान आई, उत्तम पत्नी, गृहिणी, अशा अनेक भूमिका, लेखिका आहात तुम्ही, कवयित्री आहात, कथाकथनकार आहात. म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी एका व्यक्तिमत्वामध्ये सामावलेल्या आहे. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे तुमचं. आज तुमच्याशी आमच्या सर्व सखींसोबत गप्पा करणार आहोत. तर मला हे जाणून घ्यायचं आहे की तुमचं लहानपण किंवा तुमची जी जडणघडण आहे ती कशा पद्धतीने झाली. ज्या घरामध्ये जिजामाता शिवबांना घेऊन राहिल्या होत्या आणि ज्या झांबरे पाटलांनी लाल महालासाठी जागा दिली होती त्यावेळी, तर त्या झांबरे पाटलांच्या घरात माझा जन्म झाला. वा. ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे माझी. आणि आई बाबांबद्दल म्हणायचं म्हटलं तर माझी आई म्हणजे संतत्व असणारी आणि खऱ्या अर्थानं सेवेचं व्रत घेतलेली अशीच ती होती. सगळ्यांसाठी करत राहणं हाच तिचा एक स्वभाव होता. आणि वडील करारी बाण्याचे आणि समाजसेवा करणारे असे माझे वडील. म्हणजे तुमच्याकडे हे वारसा हक्काने चालत आलेले सगळे गुण आहेत. सेवाव्रत म्हणा किंवा एक सामाजिक कार्याची जी तुमची आवड आहे ती तुम्हाला कुठेतरी तुमच्या आईवडिलांकडनं मिळालेली आहे. नक्कीच. जेव्हा तुमचं लग्न झालं तर आम्हाला तीही कहाणी ऐकायला नक्की आवडेल, कारण त्या लग्नामुळे कदाचित मला असं वाटतं की तुमच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. मी नेहमीच म्हणते की कुठलीही व्यक्ती कशी मोठी होते किंवा माझ्यासारखी एक सामान्य मुलगी जी एका चांगल्या कुटुंबात जन्मली आणि त्यानंतर लग्न होऊनही मला एक परिसस्पर्श झाला असं म्हणता येईल की मी संगीतकार राम कदमांची थोरली सून, विजय कदमांची पत्नी म्हणून कदम कुटुंबामध्ये सामावली गेले. म्हणजे तिकडे माहेरी एक ऐतिहासिक घराणं असं आपण म्हणू किंवा तिथे एक सेवाभावी वृत्ती, सामाजिक वृत्ती ती तिथे बळावली गेली. आणि इकडे तर सप्तसुरांनी संजीवक झालेलं हे कदमांचं घर. वा. तिथं मला जायला मिळालं तर माझं भाग्य मी समजते. म्हणजे तुम्ही MA करत होता तेव्हा तुमचं लग्न झालं, तर MA नंतर तुम्ही MPhil केलं. तुम्हाला तुमच्या घरातनं पतींकडनं खूप त्याच्यासाठी साथ मिळाली आणि तुम्ही MPhil पण केलं आणि त्यानंतर तुम्ही नोकरी सुरू केली. तर ती नोकरी कुठे सुरू झाली तुमची? बघा, म्हणजे मला या बाबतीत सांगायला लागेल की MA नंतर मी ते BEd केलं. जेव्हा मी त्या पडळीमध्ये राहत होते तिथे लाईट नाही, पाणी नाही, शेना मातीची जमीन. आणि आपल्याला शिकायचंच आहे. चांगला परफॉर्मन्स म्हणजे हे आयुष्यात कुठलीही गोष्ट केली तर ती चांगली व्हावी म्हणून धडपडणं हे नेहमीच मला आवडायचं. आणि मग तिथे BEdच्या वेळी तिथून मी चालत जायची इतक्या लांब कॉलेजला, सगळं संसार सांभाळत. पण नाही कधी वाईट वाटलं. शक्य झालं की प्रयत्न केला तर विद्यार्थिनींमध्ये म्हणजे मी तिथे पहिली आले. काय अवघड होतं त्यात? नव्हतंच काही, कारण मेहनत घेतली होती म्हणून त्याचं फळ मिळालं. आणि संसार होता, लहान मुलगी होती, सगळं काही होतं. करू शकतो आपण, फक्त जिद्द हवी मनामध्ये. ती जिद्द ठेवून जर आपण काम केलं तर यशस्वीही होतो आणि मनाला मिळणारं समाधान ते खूप मोठं असतं. खरंच आहे. पण नंतर तुम्ही नोकरी सुरू केली तर ती कुठे आणि कशी तुम्ही सुरू केली? म्हणजे BEd माझं कंप्लीट झालं. निकाल लागायच्या आधीच मला शिवाजी मराठा संस्था जी आहे पूर्व भागामध्ये, मामलेदार कचेरी पुण्यामध्ये, तिथे मला नोकरी मिळाली. शिक्षिकेची नोकरी मिळाली मला तिथे. आणि मग ती नोकरी सुरू झाली.
वा. आणि ती नोकरी सुरू असताना तुम्हाला अनेक वेगवेगळे अनुभव विद्यार्थ्यांचे आले की तिथे सर्व भागातली मुलं येत होती शिकण्यासाठी. प्रत्यक्षात काय होतं, तिथे आमच्या 2 शिफ्टमध्ये, सकाळी 5वी ते 7वीची शिफ्ट, दुपारी मोठ्या मुली असायच्या. आणि दुपारच्या शिफ्टला म्हणून मी यायची. काही वेळा ते वर्ग सुटलेले असायचे आणि खाली जिन्यामध्ये उभं राहायचं. तर त्यामध्ये मला नेहमी ती एक मुलगी अशी दिसायची, चेहऱ्यावरती थोडेसे असे केविलवाणी भाव आणि तो स्कर्ट आहे ना असा हातात सुरगळून धरलेला आणि ती जिना उतरत यायची. तर एकदा पाहिलं, दोनदा पाहिलं, तिसऱ्यांदा मी काय केलं, तिला दंडाला धरून बाजूला घेतलं आणि म्हटलं हात सोड ग तो, असा स्कर्ट कशाला चुरगळायचा. आणि तिचा हात बाजूला केला तर खूप वाईट वाटलं मला. तिथे तो फाटलेला होता, जीर्ण झाला होता आणि तो शिवला होता घरीच, आईनं धागे घातले असतील ते. तो फाटका स्कर्ट पाहिल्यावर वाईट वाटलं. मी तिला बाजूला घेतलं आणि मग तिला स्कर्ट एक घेऊन देऊया म्हटलं. नंतर एक मुलगी स्वेटर, कायम स्वेटर, ते स्वेटर आत ब्लाऊज फाटलं होतं म्हणून ते स्वेटर. मग तिला मग लक्षात आलं की आपल्या इथे या पूर्व भागातून येणाऱ्या मुली आहेत, कष्टकरी समाजातल्या मुली आहेत, तर यांना खरंच काही वेळा युनिफॉर्म पण व्यवस्थित असणं नाहीये त्यांना ते शक्य. मग याबाबत आपण काय करू शकतो. मुलींना आव्हान केलं त्याच्यामध्ये की तुम्ही आता सुट्टी लागणार आहे तर तुमचे युनिफॉर्म तुम्ही घरी वापरणार का. नाही, मोठ्या आवाजात. मग बाहेर जाताना घालणार का. नाही. मग म्हटलं तुम्ही टाकून देणार. तुमचे युनिफॉर्म जे सुस्थितीत आहेत इस्त्री करा व्यवस्थित आणि ते इथे लायब्ररीत आणून जमा करा. ते आम्ही जमा करून घेतले आणि ज्या मुलींना गरज आहे त्या मुलींना ते युनिफॉर्म दिले. शिवणाच्या मॅडम होत्या, लागतील तिथे अल्टर सुद्धा त्यांनी ते करून द्यायच्या त्या. तर अशा पद्धतीनं किती छान गणवेश योजना आम्ही नाव दिलं. गणवेश योजना खरंच खूप मोठा विचार आहे हा आणि खूप सुंदर विचार आहे की 10वी 12वी नंतर तुम्ही ते युनिफॉर्म टाकून देता, त्याच्याऐवजी जर कोणाच्या कामास येत असतील तर किती छान, चांगली गोष्ट आहे ही. आणि मला असं वाटतं की इथपासनं तुम्ही त्या मुलींमध्येही कुठेतरी ही सामाजिक कामाची बीजं रोवली आहेत की त्या मुलींना नक्कीच असं वाटलं असेल की आपल्या बाईचं आपल्यासाठी असं करतात ते किंवा हा विचार देतात ते, तर कुठेतरी आपणही असं करू शकतो. आणखीन एक तुम्ही दत्तक योजना काहीतरी मुलांची सुरू केली. प्रत्यक्षात सावित्रीबाई फुले दत्तक योजना शासनाची आहे. तर इथे काय झालं, इथेही असाच एक प्रसंग घडला की मी तिथे आंतरशालेय स्पर्धेसाठी नाटकं वगैरे बसवायची आणि एक प्रभाकर वाळके नावाचा कलाकार होता, चांगलं स्क्रिप्ट द्यायचा तो मला. आणि त्याच्याकडून मला इतकी छान स्क्रिप्ट मिळायची की ते नाटक पहिलं दुसरं कायम, म्हणजे मला दिग्दर्शनाचं बक्षीस, सांघिक पारितोषिक, मुलींना अभिनयाचं पारितोषिक. आणि दुर्दैवानं त्या प्रभाकर वाळकेनं आत्महत्या केली. म्हणजे कलाकार माणसाला काही वेळा आर्थिक अडचणी येऊ शकतात, काय असेल अजूनही मी सांगू शकत नाही. पण एक दिवस एप्रिल महिन्यात आम्ही रिझल्टची कामं करत असताना भर दुपारच्या उन्हात अक्षरशः घामानं निथळत एक तरुण विवाहित मुलगी माझ्या समोर उभी राहिली. 23-24 वर्षांची काहीतरी असं असेल म्हणजे, पण तिची चातलीच होती ती. आणि ती म्हटली की माझी मुलगी इथे शाळेत आहे आणि तिची फी मला भरता येत नाही आणि तिचा रिझल्ट देणार नाही असं तिच्या मॅडम म्हणतायत. तुम्ही काही सांगाल का. म्हणजे ती आमच्या इथल्याच प्राथमिक शाळेत असेल की ती माझ्याकडे आली ओळख म्हणून. म्हटलं की मी सांगते आणि मी तिची फी भरते, तिला तेही नको होतं, मी तुमचे पैसे परत देईन. स्वाभिमानी. हे सगळं झाल्यानंतर मी म्हटलं की अरे खरंच की केवळ फी सुद्धा भरू शकत नाहीत नॉमिनल. खरंच त्यांना मग वह्या पुस्तकं घेणं, युनिफॉर्म घेणं, सॅक, स्वेटर, रेनकोट, खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर हे कसं करू शकतात. मग ठरवलं की शिक्षणासाठी एक मुलगी आपण दत्तक घ्यायची, हिचं मी 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण करणार असं मनानं ठरवलं. आणि शिक्षण आणि त्या अनुषंगानं जे शैक्षणिक साहित्य ते तिला द्यायचं. मग ही कल्पना मला मैत्रिणींची खूप आवड आहे. महिला मंडळ असू देत, योगा ग्रुप असू देत, खूप आहेत सारे. त्यांना सांगितलं आणि मी लायन्स क्लब सहकार नगरची सदस्य होते तेव्हा. तिथेही सांगितलं. आपण तुमच्या ह्या मैत्रिणींबद्दल ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांच्याबद्दल नक्की ऐकूयात, पण त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती.
मैत्रिणींनो, या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण स्वागत करूया प्राध्यापक नीला विजय कदम यांचं. त्यांच्याशी गप्पा करतोय आपण आणि त्या सांगत होत्या त्यांच्या मैत्रिणींनाही त्यांनी आव्हान केलं आणि त्यांनी सुद्धा पुढे सरसवल्या त्या ह्या सामाजिक कार्यासाठी आणि त्यांच्यापैकी अनेक जणींनी मुलींना दत्तक घेतलं की त्यांच्या शिक्षणाचा भार आम्ही आनंदाने घेऊ. तुम्ही अनेक योजना सामाजिक कार्यामध्ये राबवल्या आहेत, ज्यामध्ये एक ही दत्तक योजना आहे, एक युनिफॉर्म गणवेश योजना आहे. याच्याशिवाय आणखीन काय कुठल्या योजना आहेत? आणि दुसरं म्हणजे तुम्ही बायकांसाठी म्हणून एक कॅन्सरशी संबंधित काहीतरी सेंटर पण सुरू केलं आहे किंवा तिथे बायकांना जाण्याचा सल्ला देता, तर त्याबद्दलही आम्हाला ऐकायला आवडेल. हो, नक्कीच. आणि मला फक्त या दत्तक योजनेच्या संदर्भात एक सांगायचंय की हजारो विद्यार्थिनींनी त्याचा लाभ घेतला, पण त्यांना प्रत्येक वेळी आम्ही हेच सांगत गेलो की आज तुम्ही मदतीनं कुणाच्या तरी पुढे जाताय, तुम्ही जेव्हा शिकून पायावर उभं राहाल तेव्हा तुम्ही इतर विद्यार्थ्यांना मदत करायची. विद्यार्थ्यांना मदत करणं, मैत्रिणींनो, त्यात आनंद हा आहे की विद्यार्थी घडतो म्हणजे समाज चांगला घडतो आणि समाजाला घडवायचे आपल्याला, म्हणून विद्यार्थ्याच्या पाठीशी उभं राहावं. म्हणजे आम्हाला यातच देव भेटतो. देवाला कुठेतरी जायचं, देवधर्मासाठी पैसे खर्च करायचे, गरज असेल तिथे करतोही, पण अन्यथा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करावेत. खरंच हे एक महत्वाची गोष्ट वाटते. अगदी अगदी. अनेक बायका स्वतःच्या तब्येतीकडे खूप दुर्लक्ष करतात आणि हल्ली विविध आजार इतके बळावत चाललेत, त्यामध्ये कॅन्सर प्रामुख्याने बायकांमध्ये बघायला मिळतो आपल्याला. आणि कित्येकदा त्याचं कारण हे असतं की अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये तो आजार असताना त्याची तपासणी केली जात नाही किंवा दुर्लक्ष होतं किंवा बायका म्हणतात की कशाला करायचं, ठीक आहे, आम्ही अंगावर काढतात. तर तो विचार तुम्ही सगळा करून आणि नवीन एक काहीतरी उपक्रम सुरू केलाय महिलांसाठी. प्रत्येक महिलेनं आपली स्वतःची आरोग्याच्या दृष्टीनं काळजी घेणं हे महत्वाचं आहे. अगदीच. म्हणजे स्वतःचं आरोग्य चांगलं तर घराचं आरोग्य चांगलं. खरंय. आणि आता आपण जर समाजात पाहिलं ना, तर स्त्रियांच्या संदर्भातले काही कॅन्सर जे आहेत, म्हणजे स्तनाचा कॅन्सर असू देत, गर्भाशय, असे जे काही आहेत हे बरे होऊ शकणारे आहेत. पण केव्हा बरे होतील? जेव्हा लवकर उपचार योजना झाली तर. पुण्यामध्ये कॅन्सर डायग्नोसिस सेंटरचं ओपनिंग झालेलं आहे. बरं. मॅमोग्राफी, सोनोग्राफी या टेस्ट आम्ही करून देतो. इतकंच नव्हे तर ज्या स्लम मधल्या स्त्रिया आहेत, ज्यांना अगदी कमीत कमी पैसे देणे शक्य नाही, तर त्यांना आम्ही मोफत तपासणी करून देतो. म्हणजे ज्या तपासणीसाठी बाहेर 4,000 5,000 पर्यंत खर्च येऊ शकतो, तिथे त्यांचं मोफत आपण तपासणी करून देतो. म्हणजे पण तुम्ही याच्यासाठी त्या बायकांमध्ये काही जागृती असं काही करता का, कॅम्पेन चालवता का, की बाबा तुम्ही या इथे, तुम्ही जा, तपासणी करून घ्या? आणि ह्याचा तुम्हाला उत्तम प्रतिसादही मिळालेला आहे. आणि नक्कीच या निमित्ताने सर्वच मैत्रिणींना हे सांगू इच्छिते की वेळ असतानाच स्वतःच्या आरोग्याकडे नक्की लक्ष द्या. नीलाताई, तुम्ही इतर समाजकार्य करतच असता, पण एक उत्तम लेखिका देखील आहात. तुम्ही अनेक पुस्तकं लिहिली आहेत. म्हणजे आता मला असं वाटतं की तुमचं हे बुगडी माझी सांडली ग हे एक पुस्तक आहे जे तुम्ही लिहिलं आहे. आणि अशी अनेक पुस्तकं, छोट्या छोट्या कथा, लघुकथा लिहिल्या आहेत तुम्ही. मुलांसाठी तुम्ही बरंच काम केलंय, लहान मुलांसाठी बालचित्रवाणीवर काम केलंय. नाटकांमधनं म्हणजे नाटकं तुम्ही बसवली आहेत मुलांकडनं, अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे, बक्षिसं मिळालेली आहेत. तर ह्या सगळ्यांचे विषय किंवा कुठेतरी हे काम करायचं तुम्हाला प्रेरणा किंवा स्फूर्ती कुठनं मिळते? म्हणजे आता लेखनामागची प्रेरणा जर म्हटलं तर मुळातच मला भाषेची, साहित्याची आवड ही लहानपणापासून होती. त्यामुळे मी वाचत गेले आणि मला वाचायला पुस्तकंही उपलब्ध होत गेली. योगायोगानं आवडतं म्हणून मी मराठी घेऊन BA केलं, MA केलं, पुढे म्हणजे MPhil. हे सगळं मराठी हा विषय माझ्या डोळ्यासमोर होता. म्हणजे ही भाषा आवडते, याच्यासाठी MPhil मी जे केलं. मला कवितांची विशेषतः आवड आहे. शांता शेळकेंची कविता यावर MPhil केलं. गंमत बघा, MPhilला मला गाईड होत्या अनुराधा पोद्दार, कवयित्री. बरं. शांता शेळके ह्या आमच्या दादांच्या सासऱ्यांची गुरु बहीण म्हणायचं मानलेली. तर त्यांची माझी भेट व्हायची, आम्ही खूप चर्चा करायचो. मला जे जे शिक्षक लाभले MA ला असताना,
आनंद यादव, मुश्री कानडे, भालचंद्र फडके, विभा देशपांडे, पुंडे सर, असे सगळे नामवंत म्हणजे जी लेखक मंडळी होती ज्यांच्यामध्ये कमालीची प्रतिभा होती, अशांच्या हाताखाली शिकायला मिळालं आणि त्यामुळे ते झिरपत गेलं कुठेतरी. खरंय. आणि मग प्रेरणा मिळाली. वा, किती छान. आणि तो वारसा तुम्ही सुद्धा पुढे चालवत आहात की तुम्ही तुमच्या अनेक विद्यार्थ्यांना ही प्रेरणा देताय की ह्या निमित्ताने काहीतरी लिहा. मला असं वाटतं की तुमच्यासारखे शिक्षक जर असले तर नक्कीच नवीन मुलांना सुद्धा काहीतरी नवीन करायची ऊर्जा मिळते. बालचित्रवाणीसाठी तुम्ही काम केलंय किंवा नाटकं अनेक बसवली आहेत, तर त्याचा एखादा अनुभव किंवा मुलांना तुम्ही ज्या वर्गातली मुलं तुमच्याकडे शाळेमध्ये येत होती त्यांना हा कुठलाच घरातनं वारसा नसावा, मग त्यांना हे काहीच माहीतही नसेल, तर त्यांना घेऊन एखादं नाटक बसवणं आणि मग ते स्पर्धेमध्ये ते नेणं आणि बक्षीस मिळवणं ही मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. नाही, अगदी खरं आहे. पण खरं सांगू का, मुलांना म्हणजे घरात काही असणं नसणं काही घेऊनच आलेली असतात ना, परमेश्वरानं त्यांना बहाल केलेलं असतं ते सारं. खरंच. आणि मग आम्ही नाटकासाठी मुलं निवडायची. म्हणजे मी पहिल्यांदा शाळेकडे होते, नंतर ज्युनियर कॉलेजला होते, तिथेच विद्यार्थिनीच सगळ्या. त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचं. तो चेहराच एक बोलका असतो ना, आणि मग असे बोलके चेहरे बाजूला घ्यायचे आणि मग त्यांची टेस्ट घेऊन त्यातून निवड करायची. मला आठवतंय की कळ्यांना उमलू द्या, बरं, ही एकांकिका मी लिहिली जी बक्षीस पात्र ठरली. अगदी जिल्हा पातळीवर एकांकी केला किंवा त्याच्यात सहभागी झालेल्या कलाकारांना वगैरे ही बक्षीस मिळाली. कळ्यांना उमलू द्या हा आत्ताचा करंट विषय आहे. म्हणजे त्यामध्ये तो गर्भच आम्ही दाखवला. बरं. गर्भ संपूर्ण तशा पद्धतीचा मेकअप केला होता. मी सांगते, आपले हे प्रणित कुलकर्णी किंवा प्रवीण तरडे, देऊळ बंदाचे डायरेक्टर, सेलिब्रिटी म्हणता येतील आजचे, ही मंडळी आमच्या घरी येत असत. माझ्या मिस्टरांचे कडे ते येत असत. तर काही वेळा त्यांनीही मला मदत केलेली आहे कुठेतरी की हे असं करा वहिनी, म्हणजे तुमचं चांगलं होईल. तर तो गर्भ, आई मी येऊ असं करून तो बोलतो आणि मग त्याच्या भोवती सगळे ते दोन्ही प्रवृत्ती येतात, गर्भ मारण्याकरता असणारे आणि त्याला वाचवणे. असं खूप सुंदर नाटक, छान. आणि 100 विद्यार्थिनी घेऊन सुद्धा मला वचन द्यासारखं नाटक आम्ही बसवलं आणि फार गाजली ही नाटक. पण म्हणजे मला हे सांगायचंय की हे जे सेवेचं व्रत आहे किंवा कुठेतरी समाजाला एक उत्तम दिशा देण्यासाठी जी तुमची धडपड आहे ती तुमच्या प्रत्येक कृतीमधनं दिसून येते. मग ती गणवेश योजना असू दे, दत्तक योजना असू दे किंवा एखाद्या नाटकाचा विषय असू दे, त्याच्यात तुम्ही कुठला तरी असाच मौजेचा विषय न घेता असा सामाजिक विषय घेऊन नाटक बसवलं, हे खरंच कौतुकास्पद आहे. तुम्ही अनेक महिला मंडळं देखील स्थापन केली आहेत. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने, सक्षमीकरणाच्या दृष्टीने ते एक पाऊल म्हणायला लागेल. पण मला हे विचारायचंय की ही जितकी महिला मंडळं तुम्ही स्थापन केली आहे किंवा जेवढ्या बायका तुमच्या संपर्कात येतात, तर तुम्ही त्या बायकांना काय सांगता? म्हणजे साड्या, दागिने, रोजचं जे काय जगणं आहे ह्याच्या पलीकडे जाऊन या महिला मंडळातनं काय असं ठोस काम त्यांनी करावं ह्याचं मार्गदर्शन तुम्ही देता? आपण एकत्र येऊ आणि काहीतरी करू. आणि त्याच्यामध्ये संकल्प रामबाग विकास महिला मंच जे आहे त्याचं आमचं हेच आहे की महिला सक्षमीकरण हेच ब्रीद, असं म्हणूनच आम्ही काम करतो. म्हणजे त्यामध्ये मग वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना भेटी देणं, त्यांना काय गरजेच्या वस्तू असतील त्या त्यांना पुरवणं, जिथे गरज असेल तिथे आपण जाऊया आणि मदत करूया. म्हणजे आम्ही सगळ्या प्रकारची कामं करतो. बरं. आता एक बघा की उन्हाळ्यामध्ये त्या भागात ज्या टेकड्या आहेत, वेताळ टेकडी, हनुमान टेकडी किंवा इकडे महात्माच्या तिकडची टेकडी, या टेकड्यांवरती आपण जाऊन काही लोक तिथे काय असतात, अगदी वृद्ध लोक सुद्धा कुदळ घेऊन जातात, एखादं रोप लावतात, त्याची निगा ठेवतात. पण त्यांना काय होतं, इतकी ग्रीष्माची होरपळ असते, पाणी मिळत नाही. मग तिथे आपण रोज जाऊ, पाणी घालूया. मग प्रत्येकाने छोटी बकेट घेऊन या. मग उद्यान विभागाला सांगून तिथे वरती टाक्या भरून ठेवायच्या आणि त्या टाक्यांमधनं पाणी उपसायचं, ओळीनं उभं राहायचं, पाणी घालायचं. मग तिथल्या शाळांमधल्या मुलांना पण त्यात सहभागी करून घ्यायचं. झाडांच्या बिया लावूया, आळी करूया. म्हणजे निसर्गाशी निगडीत अशा ज्या ज्या काही गोष्टी करता येतील, आनंदही मिळवायचा आणि हे करायचं. म्हणजे सगळ्या आमच्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत किंवा काय, आम्ही काय करत असतो, हळदी कुंकू असू देत पण पर्यावरणपूरक गोष्टी,
वा. त्या वाटायच्या. किती छान. द्या वगैरे असं सगळं आम्ही खूपच करत छान. असतो सगळं. तर ह्यावेळी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लवकरच पुन्हा परत येऊ. या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. नीलाताई आमच्या बरोबर आहेत. अनेक कामांमध्ये ज्या अतिशय हिरिरीने भाग घेत असतात. प्रत्येकाचं दुःख आपलं स्वतःचं समजून त्यांना मदत करत असतात. अगदी सुरुवातीपासून हा वारसा त्या चालवत आहेत. तो आजही तसाच कायम आहे. आजही अनेकांना त्या मदतीचा हात देत असतात. आणि आत्ता तर लॉकडाऊनचा काळ सुरू आहे आणि अनेक अशा गोष्टी घडल्या आहेत की ज्यामुळे माणसाला नैराश्य येऊ शकतं. तर अशा काळामध्ये सुद्धा नीलाताईंनी अनेकांना मदत केली आहे आणि नवीन उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. या महिला मंडळांच्या बरोबरीनेच मला असं वाटतं की तुम्ही काही लोकांना आनंदवन सारखे जे प्रकल्प आहेत की जिथे इतकं मोठं समाजकार्य सुरू आहे अनेक वर्ष अव्याहतपणे, तर तिथे तुम्ही घेऊन जाता आणि लोकांना तिथे सगळं दाखवून आणि त्यांच्या मनामध्ये समाजकार्याची प्रेरणा जागवता. तर त्याबद्दल सांगाल का? आता 6 वर्ष होतील मी निवृत्त झाले. माझ्या डोक्यात एकच होतं की आनंदवन हे ठिकाण म्हणजे खरंच की या पृथ्वीवरचं एक मोठं बघण्याचं ठिकाण म्हणा किंवा तीर्थक्षेत्र असंच मी त्याला मानते. खरंच ज्या ठिकाणी बाबा आमटेंनी ज्या कुष्ठरोगी म्हणजे इथे आपल्याला एवढंच काही दुखलं म्हणजे साधं कोरोनाची भीती मनात आहे म्हणून आपण दुःखी होतोय की माझं उद्या काय होईल. खरंच. आणि तिथे कुष्ठरोगानं तळमळणारी माणसं त्यांना बरं करून त्यांच्यामध्ये जीवनाची उमेद निर्माण करणं, आत्मविश्वास निर्माण करणं याच्यासारखं काम नाही. आणि हे काम सगळ्यांनी बघावं. म्हणून सदोदित प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे जे ग्रुप महिलांचे असू देत, निरनिराळ्या कारणांमुळे मला वेगवेगळ्या ग्रुप्सच्या पुढे सामोरं जाता आलं आणि त्यांना मी हेच सांगितलं की तुम्ही आनंदवनला जा, तुम्ही हेमल कसाला जा आणि तुम्ही बघा तिथे काय चाललंय ते. तर त्यामुळे ते ग्रुप तयार करायचे आणि प्रभाताई चाफेकर म्हणजे बाबा आमटेंची मानसकन्या पुण्यातच आहेत. मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आणि हे ग्रुप आनंदवनला पाठवायचे. बरं. हे एक मी म्हटलं मी तिथे जाऊन इथलं सगळं सोडून मी जाऊन राहू शकत नाही, मग इथे राहून मी तिथल्यासाठी काय करू शकते हाच मी विचार करते. आता गेल्या 7-8 महिन्यात काही कुणाला पाठवता आलं नाही, पण हे मी काम एक वसा घेतल्यासारखा घेतलाय आणि तो कायम ठेवणार आहे. म्हणजे ते कॅन्सरसाठी अवेअरनेस निर्माण करणं हा एक भाग आहे. सगळ्या कामवाल्यांना भेटायचं, वस्ती विभागात जाऊन भेटायचं की तुम्ही तपासणी करून घ्या, त्यांच्या मागे लागायचं. अर्थात हे सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत आपल्या, ज्या तुमच्या बरोबर काम करतात, त्या नक्कीच स्वतःला त्यांनी वाहून घेतलंय समाजकार्यासाठी आणि स्वतःचं काम करत असतानाच त्या ही कामं देखील करत असतात. तुम्ही जे लोकांना पाठवता आनंदवनसारख्या ठिकाणी, तर त्यातली एखादी आठवण आहे का की जी तुम्हाला सांगायला आवडेल किंवा एखाद्या कुणीतरी तिथल्या ट्रिपमुळे ती प्रेरणा घेऊन काहीतरी काम सुरू केलंय किंवा तुमच्या बरोबर कामासाठी उभं राहिलंय, असं काही आहे का? हो, बरोबर उभं राहणाऱ्या तर आहेतच की आता चला आम्ही पण तिकडे हे करतो. पण मला याच्यामध्ये एक फॅमिली आठवतीये की जी आमच्या बरोबर आर्मीचे ऑफिसर होते, त्यांची पत्नी आणि त्यांना एकच मुलगा आणि अगदी दुर्दैवाची गोष्ट की तो काही ऍक्सिडेंटली तो गेला. आई ग. बरं. आणि अशा वेळी या दाम्पत्यानं विचार केला, जेव्हा ते आनंदवनच्या भेटीला आले तिथे ते सगळं पाहिलं आणि त्यांनी त्यांची सगळी जी काही प्रॉपर्टी होती ती आम्ही आनंदवनसाठी सगळी देणार. तिथे जाऊन त्यांनी ते सगळं म्हणजे खरंच लोक अशा पद्धतीनं विचार करतात. खूपच. पण त्याला कुठेतरी कोणीतरी कारणीभूतही असावं लागतं तुमच्यासारखं माणूस की जो घेऊन गेला किंवा त्यांना एक ती वाट दाखवली की बाबा इथे असं होतं, तुम्ही करू शकता अशी कामं. अशा बाबतीत मी म्हणेन शेवटी काय की ते त्यांचं अर्थात आपण कुठेतरी त्यांनी पाहिलं आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण असं करावं. तुमच्या एका मैत्रिणीबद्दल मी ऐकलंय जी डॉक्टर आहे आणि आता नुकत्याच ह्या कोरोना काळामध्ये तिने एक दिवशी रात्री उठून म्हणजे अर्ध्या रात्री झालं काय, डॉक्टर सुजाता दोशी. माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आम्हाला दोघींनाही सोशल आवडतं आणि फिरणंही आवडतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर एक अगदी म्हणजे कधी मार्च मध्ये कोरोनाचं जास्त सगळं हे सुरू झालं, एप्रिल मधले दिवस. ती पोरगी नवीन लग्न झालेलं, एक वस्ती विभागातच राहणारे गरीब नवरा ड्रायव्हर आणि
हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवलं होतं, सगळी ओके होती. आता चला पेन्स सुरू झाल्या, त्यानं मालकाकडून गाडी घेतली, बायकोला म्हटलं चला आपण जाऊ दवाखान्यात. तिथे कुठेही तिला कुठल्याही दवाखान्यात ऍडमिट करून घेईनात. आणि अशा परिस्थितीत कुठून तरी कळालं की या मॅडम डॉक्टर, खरं तर माझी जी मैत्रीण आहे ती डॉक्टर आहे, पण ती आता लेक्चर्स देत नाहीये. पण तिला कळता क्षणी तिने विचार केला नाही, स्टरलाइज करून घरातनं काही साधनं घेतली मेडिकल स्टोअर मधनं, आणि हॉस्पिटल हातात नाहीये, काही नाही, अक्षरशः झाडाखाली गाडी उभी करून तिनं स्वतः, म्हणजे कोरोनाची प्रचंड भीती असताना स्वतःच्या जीवाची काळजी न करता तिनं तिथं त्या बाळाला या सृष्टीमध्ये यायला सहाय्य केलं असं म्हणता येईल. आणि खूप ते बाळ पण खूप छान आहे आणि आई पण छान आहे. पण आणि मला नक्कीच असं वाटतं की स्त्रीने स्त्रीला मदत करणं खूप गरजेचं आहे की नाही. अशा वेळी आणखीन कोणीही आलं असतं तरी चाललं नसतं, मात्र एक स्त्री आली आणि ती योगायोगाने डॉक्टर असल्यामुळे त्यांनी त्या मुलीची सुटका केली चांगल्या पद्धतीने. तुम्ही जे लिखाण करताय सध्या, तुम्ही कुठल्या तरी मोठ्या विश्वकोशासाठी का ज्ञानकोशासाठी काम करताय? वाङ्मयाचा इतिहास, साहित्य प्रेमी भगिनी मंडळ म्हणून ही एक मोठी संस्था आहे. तर या संस्थेनं मला एक संशोधक लेखिका म्हणून असं थोडंसं एका विभागावर काम करण्यासाठी संकीर्णच्या नेमलेलं आहे. बरं. ज्याच्यामध्ये स्त्री साहित्याचा मागोवा घेतला जातोय 2011 ते 20 या कालखंडातील स्त्रियांनी लिहिलेलं जे साहित्य आहे, तर त्याच्यावर मी काम करतेय आणि मला त्यामध्ये खूप आनंद वाटतोय. आणि मैत्रिणींनो, आनंद यासाठी वाटतोय की खूप सारं, म्हणजे महिलांनी अभिव्यक्त होणं जे आवश्यक आहे ते कसं होतंय, या काळात कशा पद्धतीनं महिला अभिव्यक्त झालेल्या आहेत ते दिसतंय मला त्यातनं. म्हणजे अगदी पाकशास्त्र, आरोग्य, क्रीडा याच्याबद्दलची पुस्तकं आहेत, सेलिब्रिटींबरोबर मारलेल्या गप्पांविषयीची पुस्तकं आहेत, पण कॉर्पोरेट जगताबद्दलचीही पुस्तकं आहेत, संगणकाबद्दलचीही पुस्तकं आहेत, किंवा अगदी या कोरोनाच्या संदर्भामध्ये झालेलं लेखन सुद्धा मला अभ्यासायला मिळालं, किंवा अगदी प्रखर वास्तव मांडणारी प्रज्ञा दया पवार तिचंही वाचायला मिळालं. आणि मी ते वाचतेय आणि मला खूप आनंद वाटतोय. तर मला अगदीच वाटतं की महिलांनी व्यक्त होताना नाही काही करता आलं तर अभिव्यक्त व्हायला त्यांनी एक डायरी लिहावी. त्यातलं महत्वाचं जे असेल ते नंतर पुस्तकरूपी प्रकाशित करा, पण तुम्ही तुमचं मन मोकळं केलंच पाहिजे, त्याची गरज आहे आज. अगदी खरंय. आणि म्हणूनच आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तेवढ्या वेळात तुम्ही जाऊन डायरी आणि पेन घेऊन या. तर कदाचित नीलाताई जे काही सांगतात ते त्याच्यापासूनच तुम्ही आज लिखाणाला सुरुवात करा. घेऊया एक छोटीशी विश्रांती. या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्व मैत्रिणींचं मनापासून स्वागत करते. आपल्यासोबत आहे प्राध्यापक नीला विजय कदम. राम कदमांनी त्यांनी जे काय संगीत करून ठेवलंय त्याला खरंच तोड नाहीये. तुमचे पती ही उत्तम गायक आहेत आणि ह्या सगळ्या सांगीतिक वातावरणामध्ये तुम्ही कशा रुळल्या, किंवा तुम्हाला संगीताची आवड आहे का? तुम्ही कधी गाण्याचा प्रयत्न केला का? मला संगीताची आवड आहे, खूपच आहे, आणि त्यामुळे या घरामध्ये सहजपणे मी रुळले. गाण्याचा प्रत्येक जण आतून गातच असतो, प्रयत्न करत असतो, पण माझ्या लक्षात आलं की इथे आपण थोडं ऐकावं आणि त्याला सपोर्टिंग काही करावं. तर मी निवेदनाचं काम, सूत्रसंचालनाचं काम आजवर करत आलेली आहे आणि 1000च्या पुढे माझे कार्यक्रम तसे झालेले आहेत सूत्रसंचालनाचे. किती छान. हाही विचार मला खूप छान स्तुत्य वाटतो की सगळेच जर गायला लागले तर आपण कोणीतरी ऐकणारही हवं तिथे. आणि ज्या घरामध्ये असे ऐकणारे कान असतात तिथे गाणं नक्कीच फुलतं आणि बहरतं असं मला वाटतं. नीलाताई, घराचा विषय निघाला आहे, तुमच्या सगळे जे काही घरातली मंडळी आहेत, तर मला तुमचा मुलगा जो आहे तो आर्मीमध्ये आहे. हो. तर खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर एक आई म्हणून तुम्हाला काय वाटतं की हा तुमच्या सामाजिक कार्याचाच कुठेतरी एक छोटासा भाग नाहीये का, की तुम्ही मुलाला परवानगी दिली की हो आर्मीमध्ये जा? म्हणजे पुत्र व्हावा ऐसा गुंडाचा तिन्ही लोकी झेंडा असं म्हटलं जातं. तो आर्मीमध्ये आहे, पण परवानगी दिली म्हणण्यापेक्षा त्यानं ते ठरवलं. त्याला वाटलं की मी हे क्षेत्र निवडावं
आणि आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहिलो, एवढंच वा. मी सांगेन. किती छान. प्रत्येक आईनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मुलांना जे हवंय त्यांचा जो विचार आहे त्या विचारांना तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे आई वडील म्हणून. खरंच तुम्ही त्या लोकांसाठी किंवा त्या जवानांसाठी काही उपक्रम सामाजिक दृष्ट्या राबवले आहेत का? अगदी दरवर्षी अनेक वर्ष झाली या गोष्टीला, तो आर्मीत जाण्यापूर्वीपासूनच आहे म्हणता येईल. बरं. की आम्ही दरवर्षी मी तिथे शाळेतल्या विद्यार्थिनींच्या माध्यमातून, ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या माध्यमातून राख्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं तिकडे पाठवायच्या, हे आम्ही करत आलेलो आहे. त्यानंतर वेगवेगळ्या आर्मी कॅम्पला भेट देऊन तिथेही रक्षाबंधनाचे कार्यक्रम वगैरे हे केलेलं आहे. ज्यावेळी कारगिलचं युद्ध झालं त्यावेळी तिकडे आर्मी वेलफेअरला मदत करण्यासाठी म्हणून इथे माझ्या यजमानांनी मोठा कार्यक्रम केला होता. हो. आणि एकांच्या मदतीनं आणि त्यातून काही निधी जमा करून दिला. हे असं काहीतरी चालू असतं, म्हणजे ते करणं आपलं कर्तव्यच आहे नाही का सगळ्यांचं. असं चालू असतात कामं. पण मला एक आठवण सांगावीशी वाटेल की आम्ही 2 वर्षापूर्वी लेह लडाखला म्हणजे कारगिलला जायचं होतं म्हणून आम्ही 24 जणांचा ग्रुप इथून गेला. वा. आणखीन 3 आम्हाला ऍडिशनल झालं, म्हणजे असे आम्ही 27 नक्षत्र वयस्कर लोक होते. पण ध्वजदिनाच्या दिवशी तिथे जाऊन शहीदांना आम्ही वंदन करू शकलो आणि तो एक संस्मरणीय दिवस असं म्हणता येईल. किती छान. म्हणजे कुठेतरी ही बांधिलकी तुम्ही आणि तुमचा संपूर्ण परिवार जपत आहे, ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. कारण सगळ्यांनाच आपापली कामं असतात, पण त्यातनं वेळ काढून ही सगळी सामाजिक कामं करणं आणि त्या म्हणाल्या की हे तर आपलं कर्तव्यच आहे, किती सहजपणे त्यांनी म्हटलं. तर हा वारसा खरंच आणि हे त्यांच्याकडनं हा विचारही घेण्यासारखा आहे. ह्याशिवाय तुम्ही काही ठिकाणी ग्रंथालये सुरू केली आहेत, तर त्याबद्दल सांगाल का? हो, मला स्वतःला मी म्हटलं सुरुवातीलाच की मला वाचनाची खूप आवड आहे आणि मला वाटतं की माझ्या व्यक्तिमत्वाची जी घडण झाली त्यात ग्रंथालयांचा मोठा वाटा आहे. बरोबर. आणि म्हणून आयुष्याच्या या टप्प्यावर ग्रंथालय सुरू व्हावी म्हणून प्रयत्न केले. ज्यांच्याकडे पुस्तक आहे पुस्तकं द्या असं आम्ही मागतो. अच्छा. आणि त्यातून तर मोठी मोठी ग्रंथालय, एक पुण्यामध्ये एक सुरू केलेलं आहे, त्यानंतर जेजुरीच्या एका शाळेमध्ये सुरू केलं आहे, आता तळेगाव ढमढेरेच्या शाळेमध्ये सुरू केलं जाणार आहे. कारण वाचाल तर वाचाल असं आपण म्हणतो. त्यामुळे ही खूप गरज आहे मोठी की पुस्तकं वाचणं सुद्धा एक तुमच्या व्यक्तिमत्व घडण्याचा एक खूप मोठा भाग आहे तो पुस्तकं वाचणं. ह्याशिवाय तुम्ही रक्तदान शिबिरं पण आयोजित केली आहेत. रक्तदान शिबिरं म्हणजे आम्ही दोघं खरं म्हटलं तर पूरक आहोत की त्यांच्या डोक्यात विचार यावा ते मी उचलून धरावं, अशी 22 रक्तदान शिबिरं आयोजित केली आणि 18 वेळा मी स्वतः केलं रक्तदान. म्हणजे छान वाटलं. म्हणजे किती छान. आपण घाबरतो खरं म्हणजे की नको नको रक्तदान नको, पण या म्हणतात की खूप छान वाटलं. तर कुठेतरी हा विचार आपणही मनामध्ये रुजवला पाहिजे. मैत्रिणींनो, नक्की लक्षात घ्या की आज त्या इतक्या आनंदाने सांगतात की मी 18 वेळा रक्तदान केलं आहे म्हणून. क्या बात आहे. खूपच छान. ह्याशिवाय तुम्ही दरवर्षी आता महिला सक्षमीकरण, खरं म्हणजे हा तुमचा मुख्य, मला असं वाटतं की तुम्ही तो वसा घेतलेला आहे की जास्तीत जास्त बायकांना त्यांच्या पायावर उभं करणं. तर तुम्ही अनेकांना व्यवसाय सुरू करून दिले, त्याबद्दल सांगाल आम्हाला? काय आहे, प्रत्येकीमध्ये खूप क्षमता आहेत असं मला वाटतं. कुठलीही स्त्री असो, कोणती व्यक्ती असो, पण काही वेळा कुणीतरी असं थोडं दुःखी रडताना दिसलं ना की नजर जाते आणि का ग बाई तुझी काय अडचण आहे. आणि मग त्यातून असे तर अनेक आहेत महिला की ज्यांना चला एका कंपनीला पोळीची गरज होती, त्यांना दिवसाला 1000 पोळ्या हव्या होत्या. बरं. आता कुणावर तरी आपण सोपवूया, चला तुम्ही 4 जणी मिळून हे काम करा आणि सुरू करा. छान आता मजेमध्ये त्यांचं चाललंय. एक अशीच स्त्री की थोडंसं नवऱ्याचं इकडे तिकडे लक्ष आणि ही पोरांना कसं वाढवावं या विवंचनेत तिला भाजीचा व्यवसायाचा मार्ग दाखवला, त्यामध्ये ती यशस्वी झाली. आता तिची मुलं एक अमेरिकेत आणि एक काय, म्हणजे होऊ शकतं ना. आपण थोडंसं त्यांना दिशा द्यायची. आपल्याला जे काय माहिती असेल त्यातून दिशा दिली ना की वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जातात. पेपर प्लेट्स बनवणं, अमकी, अगं हे मशीन आण, हे असं कर, होऊ शकतं. म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या डोळ्यातलं दुःख बघून, त्यांच्या वेदना जाणून घेऊन त्यांना मार्ग दाखवणं,
ही खरी समाजसेवा असं मला वाटतं आणि ते व्रतसेवेचं नीलाताईंनी घेतलंय. तुम्ही मगाशी सांगितलं की एकीचा मुलगा आता जी भाजी व्यवसाय किंवा इतर गोष्टी करत होते त्यांचा मुलगा अमेरिकेत आहे आणि तुम्ही मला बोलता बोलता असंही सांगितलं की तो मुलगा इथे मदत पाठवतो इतरांसाठी. अगदी अगदी. तर हा जो तुम्ही एक वसा दिला आहे पुढच्या पिढीला ह्या निमित्ताने की मी तुझ्यासाठी केलं तू आणखीन 4 लोकांसाठी कर, हे खरंच खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मैत्रिणींनो, खूप सुंदर गोष्टी आणि गप्पा चालल्या आहेत नीलाताईंबरोबर, पण ह्या क्षणी आपण घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. मैत्रिणींनो, ह्या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपल्यासोबत आहे प्राध्यापक नीला विजय कदम. नीलाताई, तुमच्याशी बोलताना अनेक पैलू तुमच्या व्यक्तिमत्वाचे, तुम्ही करत असलेल्या कार्याचे आम्हाला दिसले आणि लेखिका म्हणून तुम्ही काम करताय, समाजसेविका म्हणून काम करताय, अनेक वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही एका वेळी करताय. तर स्त्री सक्षमीकरणाचा जेव्हा मुद्दा येतो त्यावेळेस तुम्हाला काय नक्की सांगायचंय बायकांना की त्यांनी काय केलं पाहिजे? स्त्री सक्षमीकरण हा शब्द आपण नेहमी वापरतो, मोठमोठ्या व्यासपीठांवरनं हा शब्द उच्चारला जातो, पण त्याचं नेमकं मर्म काय आहे ते तुम्ही सांगू शकाल का? स्त्री म्हणून जागरूक व्हायला पाहिजे म्हणजे नेमकं काय? आता बघा, कुणालाही विचारलं मी तुमच्यापैकी, मी अमक्या तमक्यांची मुलगी, अमक्यांची बायको, अमक्यांची सून, अमक्यांची ननंद, अशा पद्धतीनं, पण तू कोण आहेस? मी एक माणूस आहे. पहिलं स्त्रीनं स्वतःला जाणलं पाहिजे की मी माणूस आहे, मला काही गरजा आहेत, माझ्या काही क्षमता आहेत. हा विचार तिच्या मनामध्ये जेव्हा सुरू होईल ना, तेव्हा मग मला काय केलं पाहिजे हे ती आनंदानं करायला लागेल आणि ती आनंदानं करायला लागेल तेव्हा तिच्या कृतीतून इतरांनाही आनंद मिळत जाईल असं मला वाटतं. खरंच, अगदीच. तुम्ही एक सुंदर कविता मला म्हटली होतीत की स्त्रीवरती लिहिलेली ती कविता आहे, पाडगावकरांची जी कविता आहे. पाडगावकरांनी खरं तर ती स्त्रीसाठी लिहिली असं मला म्हणता येत नाही, पण मी स्वतः जेव्हा विचार करते तेव्हा लक्षात येतं समाजामध्ये अनेक सुस्थितीत असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, आयुष्यात एका विशिष्ट टप्प्यावर माझ्याकडे घरातल्यांचं लक्षच नाही आणि माझ्याशी अमकं असंच वागतं, तमकं तसंच बोलतं, असं करून स्वतः एका कोशात स्वतःला गुरफटून घेतात आणि मग तिच्याकडे असं आहे माझ्याकडे नाही, तुलना करत बसतात किंवा निराश होऊन बसतात. त्यांच्यासाठी एक खूप पॉझिटिव्ह थॉट्स देणारी ही कविता आहे. त्या कवितेचा विचार करू, ऐकूया आपण आणि त्यातून शोधूया की मला काय केलं पाहिजे. नक्कीच. दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड, दार असं लावून जगावरती काऊन किती वेळ डोळे मिटून आत बसशील. वारा आत यायलाच हवा, वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. फुलं जशी असतात, फुलं जशी असतात तसे काटे असतात, मार्ग जसा असतो तसे फाटे असतात. गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात, कधी कधी कर्कश काळे, कावळे सुद्धा सगळे असतात. त्याचे डावपेच, कावळ्याचे डावपेच पक्के असतील, त्यानं तुझ्या घरट्याला धक्के बसतील. तरी सुद्धा तुला वावरावंच लागेल, आपलं मन आपल्याला सावरावंच लागेल. सगळं कसं होणार आपल्या मनासारखं, सगळं कसं होणार आपल्या मनासारखं, आपलं सुद्धा आपल्याला होत असतं पारखं. मोर धुंद नाचतो, मोर धुंद नाचतो म्हणून आपण का खिन्न व्हायचं. कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का सुन्न व्हायचं. तुलना करीत बसायचं नसतं ग, तुलना करीत बसायचं नसतं ग. प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग. वा वा. प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं, प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं. खेळणाऱ्या त्या मुलासाठी, फुलणाऱ्या त्या फुलासाठी. दार उघड, दार उघड,
चिवतई चिवतई दार उघड. निराशेच्या पोकळीत काही सुद्धा घडत नाही. आपलं दार बंद म्हणून कोणाचंच अडत नाही. आपणच आपला मग द्वेष करू लागतो. आपणच आपला मग द्वेष करू लागतो. आपल्याच अंधारानं आपलं मन भरू लागतो. चिवतई पहाटेच्या रंगांनी तुझं घरटं आलं. पहाटेच्या रंगांनी तुझं घरटं आलं. तुला शोधित शोधित फुलपाखरू नाचत आलं. चिवतई चिवतई तुला काही कळलंच नाही. तुझं दार बंद होतं. डोळे असून अंध होतं. असं दार बंद करून कसं चालेल. जगावर रुसून कसं चालेल. दार उघड, दार उघड, चिवतई चिवतई दार उघड. ही कविता आहे पाडगावकरांची. मनामध्ये विनाकारण दुःख, वेदना, खरंच हे सगळं कुरवाळत बसायचं आणि ह्या सगळ्या आनंदमय सृष्टीला पारखं व्हायचं. खरंय, अगदी सुंदर. किती छान त्यांनी व्यक्त केलंय सगळ्या गोष्टी. नाही? आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने ह्या विचार केलाच पाहिजे की स्वतःसाठी जगणं, स्वतःसाठी फुलणं खूप महत्वाचं आहे. आणि आज ह्या गप्पांच्या निमित्ताने नीलाताई तुमच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची थोडी का होईना आम्हा सर्व मैत्रिणींना ओळख झालीये. आणि कुठेतरी एक छोटीशी ठिणगी तुमच्यामुळे, एक ज्योत तुमच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मनात पेटली आहे की खूप नाही पण निदान समाजकार्यासाठी किंवा आपलं जे आयुष्य आहे त्याला सुंदर करण्यासाठी तुमच्यासारखा आम्ही सर्व प्रयत्न नक्की करणार आहोत. आणि तुम्ही स्वतः लिहिलेली एखादी कविता जी एखाद्या स्त्रीला खूप प्रेरणादायी आहे अशी कविता किंवा स्त्रीला समर्पित कविता, असं काही जर 4 ओळी तुम्ही सांगितल्या जाता जाता तर खूप आवडेल आम्हाला. या कवितेत मी म्हटलंय, स्त्रीलाच प्रश्न विचारलाय, खरंच सांग तू कोण आहेस. तू कोण आहेस, तू कुठून आली आहेस आणि कुठे जाणार आहेस. वा. त्यामध्ये अगदी ब्रह्मवादिनीपासून आजपर्यंतचा मी विचार केला आणि शेवटी म्हटलंय की खरं सांगायचं तर या विश्वाचं अस्तित्व तू आहेस. मानव जातीचं अस्तित्व तूच आहेस. वा. स्त्रीशिवाय या मानव जातीला पूर्णत्वच नाहीये हे मी या कवितेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि स्त्रीनं म्हणून मी पण कुणीतरी आहे. मी एक माणूस आहे, फक्त राबणारी नाही. ही माणुसकीची भावना तिच्या मनात, माणूस म्हणून जन्म आले, माणूस म्हणून जगेन मी, भावना तिच्यामध्ये असली पाहिजे. अगदी एक तिनं आनंद देत राहावं. जीवन ही एक आनंद यात्रा आहे. अगदीच. या आनंद यात्रेचं वाटसरू तिनं व्हावं, सगळ्यांना आनंदी ठेवावं, जग सुंदर होईल. क्या बात आहे. मैत्रिणींनो, इतकी सुंदर ही कविता, इतका सुंदर विचार ह्या निमित्ताने नीलाताईंनी आपल्यासमोर ठेवलाय. आणि मला असं वाटतं की आपलं स्वतःचं अस्तित्व ओळखावं प्रत्येकीने, स्वतःची अस्मिता जपावी प्रत्येकीने, स्वतःच्या मनाला जपावं प्रत्येकीने, तरच खऱ्या अर्थाने स्त्री सबलीकरणाचा अर्थ कुठेतरी सार्थक होईल. नीलाताई, तुमचे पुणे दूरदर्शन केंद्रातर्फे खूप खूप आभार व्यक्त करते. सखी सह्याद्री या कार्यक्रमात तुम्ही आलात, तुमचा वेळ दिला आणि आम्हा सगळ्यांना इतक्या छान काही गोष्टी सांगितल्या की खरंच तुमचे अत्यंत मनपूर्वक आभार मानते. आणि पुन्हा नक्की तुमच्याशी बोलायला आम्हाला आवडेल, तुमच्या कविता ऐकायला आवडतील. पण आत्ता तरी मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांची आम्ही रजा घेतो. नमस्कार. नमस्कार.